नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यामधील दुसरा पार्ट पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 8 टू एक्झाम्पल नंबर 12. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 8 आता आपण पाहूया. बोर्डवरती तुम्हाला 8वं एक्झाम्पल दिसत आहे. In the figure, a toy made from a hemisphere, cylinder and a cone is a shown. Find the total area of the toy. ही आकृती हेमिस्फियर आकार आहे, सिलेंडर आहे आणि कोन, तीन आकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्या तिघांपासून तयार होणाऱ्या आकृतीचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. टोटल सरफेस एरिया घेत असताना या ठिकाणी चेक करा. बेस ऑफ द कोन इज इक्वल टू द बेस ऑफ द सिलेंडर और हेमिस्फियर. या ठिकाणी हेमिस्फियरचा जो वरील पृष्ठभाग आहे तोच सिलेंडरचा भाग आहे, तोच सिलेंडरचा वरचा पृष्ठभाग आहे, तोच कोनचा बेस आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वांची रेडियस त्रिज्या समानच येणार आहे, इक्वल रेडियस आहे. बिकॉज बेस आर इक्वल. या ठिकाणी सांगावं लागणार आहे द base of the cone is equal to the base of hemisphere or base of a cylinder. दिलेल्या माहितीनुसार दोघांची त्रिज्या मांडूया, आणखीन सॉल्व्ह करूया. काय करावं लागेल या ठिकाणी? पृष्ठभाग काढायचा, टोटल सरफेस एरिया काढायचा. यासाठी कर्व सरफेस एरिया कोणचा घ्यावा लागेल, कर्व सरफेस एरिया सिलेंडरचा घ्यावा लागेल आणि कर्व सरफेस एरिया कोन आपल्याला दिलेला हेमिस्फियर, त्या हेमिस्फियर म्हणजे अर्धवर्तुळाचा घ्यावा लागेल. तिघांचा कर्व सरफेस एरिया त्याची ऍडिशन केली तरच आपल्याला एकूण पृष्ठफळ त्या आकृतीचे टॉयचे खेळण्याचे मिळून जाईल. आता दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला पाय आर एल ही किंमत घ्यावी लागते, कर्व सरफेस ऑफ एरिया ऑफ ए कोन. मग पाय आर एल घेण्यासाठी या ठिकाणी एल माहिती नाही, ही हाईट आहे, ही आर आहे. एल काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तिरकस उंची कोणची घ्यावी लागेल आणि त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर तो आपल्याला माहिती 2 पाय आर एच. पायची किंमत आपण सर्वांमध्ये समानच असणार आहे. आर ची किंमत या ठिकाणी आर आहे, एच ची किंमत 40 आहे, याची एच 4 आहे, याची एच 40 आहे. दोघांमध्ये एच सेपरेट आहे. इथं बघा, इथं रेडियस जेवढी त्रिज्या आहे तेवढीच त्याची हाईट असणार आहे हेमिस्फियर मध्ये. याच्या अगोदर आपण हेमिस्फियरची माहिती सांगत असताना याबद्दल आपण चर्चा केलीही होती. आपल्याला हेमिस्फियरचा कर्व सरफेस एरिया घ्यायचा आहे. तो काय आहे? कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर 2 पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर स्क्वेअर. आर 3 आहे, पायची किंमत कॉमन आहे दोघांमध्ये. आपण इन टर्म्स ऑफ पाय पण किंमत काढू शकतो किंवा आपल्याला पायची किंमत पुट 3.14 किंवा 22/7 घेऊन सुद्धा आपण ती किंमत काढू शकतोय. यासाठी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपण ती किंमत पुट करूया. टॉय इज मेड अप ऑफ हेमिस्फियर, सिलेंडर, कोन. टॉय इज मेड अप ऑफ हेमिस्फियर, सिलेंडर अँड कोन. यामध्ये बेस जो दिलेला आहे आपल्याला इक्वल आहे, हॅव इक्वल बेस. या ठिकाणी सांगावं लागेल रेडियस ऑफ कोन इज इक्वल टू रेडियस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू रेडियस ऑफ हेमिस्फियर. किती आहे? ती त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 3 सेंटीमीटर. या ठिकाणी 3 सेंटीमीटर असणार आहे. यानंतर आपल्याला सांगितले हाईट ऑफ द कोन. हाईट ऑफ कोन आपण h1 मानूया, कारण इथं हाईट ऑफ कोन पण आहे, हाईट ऑफ सिलेंडर पण आहे. हाईट ऑफ कोन h1 4 सेंटीमीटर दिलेली आहे. हाईट ऑफ सिलेंडर आपल्याला दिलेली आहे, त्याला आपण h2 मानूया, तो आहे 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर. यानंतर आपल्याला दिलेल्या माहितीनुसार तिरकस उंची काढावी लागणार आहे, स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन. देअरफॉर slant height of cone is equal to
एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. यामध्ये एल स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे, बरोबर आर स्क्वेअर 3 चा वर्ग अधिक उंची 4 चा वर्ग 9 अधिक 16 बरोबर आपल्याला मिळणारी किंमत आहे 25. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स आपल्याला वर्गमूळ काढले की 5 मिळणार आहे. सेंटीमीटर मध्ये किंमत काढलेली आहे. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणूया इथं ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, आपल्याला एल ची किंमत 5 मिळाली. ही एल ची किंमत घेतली, त्यानंतर दिलेली माहिती आपण त्यामध्ये वापरूया. काय करायचं आहे, कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय, खेळण्याचं एकूण पृष्ठफळ बरोबर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. तिघांच्या वक्र पृष्ठफळांची आपण त्यांच्या बेरीज करूया. बेरीज करताना किमती आपण त्यांच्या सूत्रांच्या मांडूया. पहिला आहे हेमिस्फियर, त्यानंतर आहे सिलेंडर, त्यानंतर आहे कोन. हेमिस्फियरची किंमत आहे, आपण या ठिकाणी किंमत मांडूया 2 पाय आर स्क्वेअर प्लस हेमिस्फियर नंतर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2 पाय आर एच आणि त्यानंतर कोनचा आहे पाय आर एल. या ठिकाणी आपण ज्यांच्या उंची आपण मांडलेल्या आहेत, कोणाची उंची या कर्व सरफेस एरियाची h2 मांडलेली आहे, या ठिकाणी तेवढा आपण h2 लिहूया. 2 पाय पाय आर किंमत समान आहे बघा, पाय आर आपण काय करूया, पाय आर कॉमन काढूया. उरलेली किंमत किती आहे 2 आणि त्यानंतर इथला आर अधिक इथला पाय आर निघाला 2h2 प्लस पाय आर कॉमन निघाला, इथे राहिला एल, म्हणजे पाय आर कॉमन आहे तेवढाच आपण बाजूला लिहिला. आता त्यांच्या किमती आपण मांडूया. पाय आर ची किंमत आपल्याला माहिती आहे 3 कंसात 2, आर ची किंमत आहे पुन्हा 3 अधिक 2h2 आपल्याला माहिती आहे 40 आणि एल तिरकी आत्ताच आपण उंची काढलेली आहे 5. 3 पाय या दोघांचा गुणाकार 2×6 40 दूनी 80 अधिक 5 किंमत मिळाली किती बघा 3 पाय कंसात 80 आणि 5 85 आणि 6 91 गुणिले 3 पाय इतकी आपल्याला किंमत मिळाली. या दोघांचा गुणाकार करूया, काय मिळते बघा 3 एके 3 3 नवे 27 273 पाय. आपल्याला उत्तर मिळालं 273 पाय. परंतु हे काय आहे, टोटल सरफेस एरिया. नेहमी आपण तो लिहितोय सेंटीमीटरचा वर्ग. कोणाचा मिळाला, टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय. आपल्याला हेच विचारलं होतं, त्या खेळण्याचं एकूण पृष्ठफळ किती. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय इज 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला इन टर्म्स ऑफ पाय मध्ये आपण ही किंमत काढलेली आहे. जर आपल्याला पायची किंमत जर एक्झाम्पल मध्ये दिली असेल तर आपण ती किंमत वापरून, जर 3.4 दिली असेल तर 273 गुणिले 3.4, जर आपल्याला ती 22/7 दिली असेल तर 273 गुणिले 22/7 गुणाकार करून सुद्धा आपण त्यांची किंमत मिळवू शकतो. एक्झाम्पल नंबर 9, सी इन द टेक्स्ट बोर्ड. इन द फिगर cylindrical wrapper of the flat tablet is shown. The radius of the tablet is 7 mm and its thickness is 5 mm. How much such tablets are wrapped in the wrapper? एक गोळ्याचं कवर आहे आणि त्यामध्ये गोळ्यांची जाडी दिलेली आहे, गोळ्यांची त्रिज्या दिलेली आहे. त्यानंतर गोळ्याचं जे कवर आहे, रॅपर आपण म्हणतोय, त्या गोळ्यांमध्ये रॅपड गोळ्या किती बसतील त्या बघायचं आहे. दोघांचं व्हॉल्यूम काढावं लागेल. आपल्याला लांबी दिलेली आहे. गोळ्याचं जे कवर आहे रॅपर ते सिलेंड्रिकल शेप आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या गोळ्या सुद्धा सिलेंड्रिकल शेप आहेत. त्याच्यामध्ये वरती आपल्याला डिझाईन दिसते, म्हणजे दोन्हीही सिलेंड्रिकल शेप आहेत. दोघांचंही व्हॉल्यूम घेऊन त्यांचा रेशो काढला
रॅपरचं व्हॉल्यूम आणखीन गोळ्यांचं व्हॉल्यूम, एका गोळीच्या व्हॉल्यूमनं त्याला डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ टॅबलेट्स रॅपड इन द रॅपर आपल्याला लक्षात येईल, किती गोळ्या त्या बॉक्समध्ये बसतील त्या सिलेंड्रिकल शेपमध्ये. चेक करूया दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला अगोदर कोणाची त्रिज्या कोणाची उंची दिले ते पाहूया. अगोदर गोळ्यांची माहिती दिलेली आहे. सिलेंड्रिकल रॅपर ऑफ द फ्लॅट टॅबलेट इज शोन. रेडियस ऑफ द टॅबलेट, रेडियस ऑफ टॅबलेट त्याला आर मानूया त्रिज्या टॅबलेटची, ती किती दिलेली आहे 7 मिलीमीटर. त्यानंतर इट्स थिकनेस इज, थिकनेस इज इक्वल टू हाइट ऑफ टॅबलेट. थिकनेस ऑफ टॅबलेट इज इक्वल टू हाइट ऑफ टॅबलेट इज इक्वल टू h 5 मिलीमीटर. यानंतर दिलेला भाग आपल्याला हाऊ मच सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. आकृतीमध्ये आपल्याला सांगितलं या पद्धतीचा रॅपर आहे, त्याची लेंथ, लेंथ ऑफ द रॅपर, स्पेलिंग WRAPPED रॅपर इज इक्वल टू H1 आपण म्हणूया, याला याची मांडलेला आहे. लांबी म्हणजे त्याची उंची आहे 10 सेंटीमीटर. इथं माप सगळे मिलीमीटर मध्ये दिलेले आहेत. एक तर त्या मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा आत त्या दिलेल्या सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आपण 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, आपल्याला 10 सेंटीमीटर दिलाय, 10 गुणिले 10, 10 10 100 मिलीमीटर आपल्याला मिळणार आहे. मिलीमीटर मध्ये कन्वर्ट केलं, एकच होता सेंटीमीटरचा. यानंतर काय दिलेलं आहे बघा, डायमीटर ऑफ द रॅपर. डायमीटर ऑफ द रॅपर किती दिलाय 14 मिलीमीटर. रेडियस ऑफ द रॅपर, देयरफॉर रेडियस ऑफ रॅपर is equal to R is equal to D upon 2 is equal to 7 मिलीमीटर. 14च्या निम्मात 7 मिलीमीटर आपल्याला मिळणार आहे. माहिती मिळाली. यानंतर आपल्याला काय हवं आहे, किती गोळ्या त्यामध्ये बसतील. देयरफॉर नंबर ऑफ टॅबलेट्स दॅट कॅन बी रॅप्ड इन द रॅपर. देयरफॉर नंबर ऑफ टॅबलेट्स दॅट कॅन बी wrapped in the wrapper. किती गोळ्या बसतील, व्हॉल्यूम ऑफ रॅपर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट, 1 टॅबलेट. एका त्या गोळ्याच्या पाकिटाचं घनफळ आणखीन त्यामध्ये असणाऱ्या एका गोळीचं घनफळ, दोघांचा आपण भागाकार करूया. आपल्याला सूत्र माहिती आहे. सूत्र आपण या ठिकाणी लिहूया पाय आर स्क्वेअर एच. इथं पण पाय आर स्क्वेअर एच दोघांमध्ये. पण रॅपर साठी आपण हाईट घेतलेल्या H1. पहिला रॅपर आहे, इथं आपण H1 लिहूया. आणि दोघांच्या त्रिज्या विचारात घेतल्या तर दोघांच्या त्रिज्या इथं 14 आहे, 7 मिलीमीटर दिलेला आहे आणि आतमध्ये गोळ्यांची पण त्रिज्या 7च दिलेली आहे. म्हणजे हा जरी आपण R1 घेतला आणि इथला R2 घेतला, पहिला इथं R2 आहे आणि नंतर R1 आहे, तरी त्यांच्या त्रिज्या सेमच आहेत. आपण असं गृहीत धरायचं जाडी निग्लिजिबल आहे आणि दोघांची रेडियस तेवढीच आहे. आता किती बसते चेक करूया. दिलेल्या माहितीनुसार आपण किंमत पुट आउट करूया. पाय तर दोघांमध्ये समानच आहे, पाय निघून जाईल. आता R2 स्क्वेअर, R2 म्हणजे कोण आहे आपला 7 मिलीमीटर. इथं आपण अगोदरच पाय डिलीट करूया. R2 स्क्वेअर म्हणजे 7चा वर्ग आणि H1 ची किंमत आहे 100 डिवायडेड बाय R1 स्क्वेअर. R1 आहे सुद्धा 7च, त्याचाही वर्ग आणि H आहे 5. आता इथं महत्वाचं आहे, इथं पण स्क्वेअर इथं पण स्क्वेअर. ज्या पद्धतीनं आपल्याला पाय निघून गेला तसा R7 स्क्वेअर 7 स्क्वेअर निघून जाईल. 100 आणि 5 यांचा भागाकार करूया. 20 5 100. इथं आपल्याला किंमत किती मिळणार आहे 20.
5 एके 5, 5 दुने 10 आणि 0 20 मिळणार आहे. काय आहे? नंबर ऑफ टॅबलेट दॅट कॅन बी रॅप्ड इन द रॅपर. किती गोळ्या त्यामध्ये बसणार आहेत या रॅपर मध्ये? तर 20 गोळ्या त्या रॅपर मध्ये बसणार आहेत. इथं आपण इन वर्ड मध्ये उत्तर लिहावं लागणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ रॅपर दॅट कॅन बी रॅप्ड इन द नंबर ऑफ टॅबलेट्स असा शब्द आहे, इथे चुकून रॅपर झाले. नंबर ऑफ टॅबलेट्स दॅट कॅन बी रॅप्ड इन द रॅपर इज 20. किती आहेत एकूण गोळ्या? तर 20 गोळ्या त्या रॅपर मध्ये मावतील. एक्झाम्पल नंबर 10. सी इन द टेक्स्ट बोर्ड फिगर शोज ए टॉय. इथं आकृतीमध्ये खेळणं दाखवलेलं आहे. इट्स अ लोअर पार्ट इज अ हेमिस्फियर. ह्याचा तळाचा जो पृष्ठभाग आहे हा अर्धवर्तुळ आहे. अँड द अप्पर पार्ट इज ए कोन. आणि वरचा पृष्ठभाग हा शंकूच आहे. फाइंड द व्हॉल्यूम अँड द सरफेस एरिया ऑफ द टॉय. ह्या खेळण्याच्या घनफळ काढा, आणखीन पृष्ठफळ पण काढा म्हणून सांगितलेलं आहे. फ्रॉम द मेजर इन द फिगर. आकृतीत जी माप दाखवले त्याचे माप घेऊन आपल्याला घनफळ खेळण्याचं आणखीन पृष्ठफळ पण खेळण्याचंच काढायचं आहे. पायची किंमत मात्र 3.14 आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. 3.14. दिलेल्या माहितीनुसार टॉय हे हेमिस्फियर आणि कोन यांच्यापासून बनलेलं असल्यामुळं कोन आणि हेमिस्फियर यांचा दोघांचा बेस सेम असणार आहे, इक्वल बेस. त्यामुळे त्यांची त्रिज्या पण समान असणार आहे. याची त्रिज्या आणि हेमिस्फियरची त्रिज्या सेम असणार आहे. मग इथं लिहू टॉय इज मेड अप ऑफ कोन अँड हेमिस्फियर. Therefore, base is common to both cone and hemisphere. Is equal to R is equal to 3 सेंटीमीटर. आपल्याला त्रिज्या याची 3 दिलेली आहे, याची पण 3च असणार. दिलेली माहिती आपण या ठिकाणी मांडली. आता उंची दिलेली आहे कोनिकल पार्टची. हाइट ऑफ कोन इज इक्वल टू h इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. उंची आपल्याला या ठिकाणी मिळाली. यानंतर आपल्याला कर्व सरफेस एरिया पाहिजे. कर्व सरफेस एरियाचं सूत्र आहे पाय आर एल. मग पाय 3.14 आहे, आर 3च आहे, एल आपल्याला तिरकस उंची मिळवायची आहे. देअरफॉर स्लॅन्ट हाइट इज इक्वल टू स्लॅन्ट हाइट ऑफ कोन म्हणू इथं L is equal L square is equal to R square plus H square. L square R ची किंमत 3 चा वर्ग, H याची उंची 4 आहे, 4 चा वर्ग म्हणजेच 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 4 आणि 16 25. L वर्ग मिळाला. L ची किंमत मिळते 5. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला 5 मिळाला. ही दिलेली किंमत सेंटीमीटर मध्ये आहे, इथं आपण सेंटीमीटर करू. तिरक उंची आपल्याला मिळालेली आहे. यानंतर टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम आपण मिळवण्याकडे जाऊया. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय. खेळण्याचं एकूण पृष्ठफळ. कर्व सरफेस एरिया of cone plus curved surface area of hemisphere. दिलेली माहिती आपण मांडू. मांडताना कर्व सरफेस एरिया ऑफ कोन आहे पाय आर एल प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर या ठिकाणी आपला 2 पाय आर वर्ग आहे, तो आपण या ठिकाणी मांडूया. दोघांमध्ये पाय आणि आर यांच्या किमती समान आहेत, तो बाजूला काढू. पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस इथला पाय आणि आर एकच 2 राहिला आणि इथला 1 आर शिल्लक राहिला. म्हणजे एल आणि 2 आर यांची किंमत आपल्याला मिळाली. ती किती आहे? पाय 3.14 आर 3 कंसात एल ची किंमत आपण मिळवलेली 5 2 कंसात आर ची किंमत पुन्हा 3
ते आपण वरती पुट करूया. 3.14 गुणिले 3 गुणिले 3 दुनी 6, 6 आणि 5 11. या ठिकाणी किंमत 11 त्रिक 33 आणि 3.14 यांचा गुणाकार करावा लागेल. 3 दुनी 6 आणि 5 11, 11 त्रिक 33. 33 गुणिले 3.14 आपण गुणाकार करूया. 3 चौक 12, हातच्या गेला 1, 3 एके 3 आणि 1 4, 3 त्रिक 9. पुन्हा तसंच शून्य उतरून घेतला आणि ह्याच किमती 2, 4 आणि 9 यांची बेरीज करूया. 2, 4 आणि 2 6, 9 आणि 4 13, हातच्या गेला 1, 9 आणि 1 10. 1 2 1 2 103.62 ही किंमत आपल्याला काय मिळाली? टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय, खेळण्याचं एकूण पृष्ठफळ सेंटीमीटर मध्ये किंमत दिलेली आहे, ही मिळाली सेंटीमीटर स्क्वेअर. इथंच आपण लिहूया देअरफॉर. शेवटीच आपण सगळ्यांच्या किमती मांडूया. व्हॉल्यूम पण आपल्याला विचारलेला आहे, तो आपण या ठिकाणी घेऊया. व्हॉल्यूम या ठिकाणी व्हॉल्यूम काढूया. कोणाचा व्हॉल्यूम काढायचा आहे? तर ह्या टॉयचा. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. किमती आपण मांडूया. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 ऑफ पाय आर स्क्वेअर एच प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर 2/3 पाय आर क्यूब. आपण या पद्धतीनं दोघांचंही घनफळ या ठिकाणी मांडलं. दोघांमध्ये कॉमन पार्ट काय आहे तो बाजूला काढूया. इथं 1/3 दोघांमध्ये समान आहे, पाय पण समान आहे, इथला पण पाय समान आहे, आर वर्ग समान आहे आर स्क्वेअर. राहिलेली किंमत इथं पाय आर स्क्वेअर फक्त एच राहिला प्लस इथला 2 आणि इथला 1 आर. या किमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. किमती आपण या ठिकाणी वापरू. पायची किंमत 3.14, आर चा वर्ग, आर आहे आपल्याला 3, 3 चा वर्ग 3 गुणिले 3 छेद इथला 3 कंसात एच. एच आपल्याला काय मिळालेला आहे? एच प्लस आर. एच कोणाचा आहे? याचा. व्हॉल्यूम ऑफ कोन, कोन एच 4 आहे अधिक 2, आर ची किंमत 3च आहे. किमती टाकल्यानंतर 3 ला 3 निघून गेला. 3.14 इथला जाऊ शकत नाही कारण इथं मल्टिप्लाय असला तर सगळ्याची ऍडिशन आहे. 3.14 गुणिले इथं 3 कंसात 3 दुनी 6, 6 आणि 4 10 म्हणजे 10 त्रिक 30 आपल्याला मिळते. 30 गुणिले 3.14 किंवा असंही लिहिलं तरी चालते. 3.14 गुणिले 10 31.4 गुणिले 3 म्हणजे ही मिळालेली किंमत आपल्याला किती आहे? 3 चौक 12, हातच्या गेला 1, 3 एके 3 आणि हातच्या 1 4 आणि 3 त्रिक 9 आणि हा एक घर 91.2 ही किंमत आपल्याला मिळाली. 3 चौक 12 2 हातच्या गेला 1, 3 एके 3 आणि हातच्या 1 4 असणार आहे. 94.2 मिळणार आहे आणि पुन्हा 3 त्रिक 9. 94 व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर क्यूब मध्ये मिळाली. इथं आपल्याला मिळालं 103.62 टोटल सरफेस एरिया आणि 94.2 सेंटीमीटर घन व्हॉल्यूम. कोणाचं? तर टॉयचं. मग या ठिकाणी आपण लिहू देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय इज 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ टॉय इज 94.2 सेंटीमीटर क्यूब. आपल्याला या पद्धतीनं त्या खेळण्याचं एकूण पृष्ठफळ आणि घनफळ मिळालेलं आहे. एक्झाम्पल नंबर 11 सी इन द टेक्स्ट बोर्ड. फाइंड द सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम ऑफ द बीच बॉल शोन इन द फिगर. आकृतीमध्ये या पद्धतीने आपल्याला बीच बॉल दिलेला आहे, त्याची डायमीटर व्यास दिलेला आहे 42 सेंटीमीटर. तर त्याचं पृष्ठफळ किती आणि घनफळ किती आपल्याला विचारलेलं आहे. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम दिलेल्या माहितीनुसार व्यास आहे, त्याच्यावरून त्रिज्या आपण मिळवूया. डायमीटर ऑफ बीच बॉल D is equal to 42 centimeter. Therefore, radius of beach ball is equal to D upon 2 is equal to 21 centimeter. 21 दुने 42.
बॉल इज शेप इज स्पेरिकल, वर गोळ्याच्या आकाराचा तो बीच बॉल आहे, त्यामुळं गोळ्याचं पृष्ठफळ आणि घनफळ याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग सरफेस एरिया ऑफ ए बीच बॉल, देअरफॉर सरफेस एरिया किती आहे, 4 पाय आर स्क्वेअर. 4 पायची किंमत आपल्याला दिलेली आहे 3.14, ते आपण त्या ठिकाणी वापरली. आर वर्ग 21 गुणिले 21 यांचा गुणाकार करावा लागेल. 21 चा वर्ग आहे 441 गुणिले 4, 4 1 4 1 4, 4 चौक 16, हातच्या गेला 1, 4 चौक 16 आणि 1 17, 1764 गुणिले 3.14 यांचा गुणाकार आहे. 4 चौक 16, हातच्या गेला 1, 4 सक 24 आणि 1 25, हातच्या गेले 2, 4 7 28 आणि 2 30, हातच्या गेले 3, 4 1 4. या पद्धतीनं आपल्याला किंमत मिळाली. 4 चौक 16, हातच्या गेला 1, 4 सक 24 आणि 1 25, हातच्या गेले 2, 4 7 28 आणि 2 30, 0 हातच्या गेले 3, 4 1 4 आणि 3 7. या पद्धतीने इथला हातच्या आपण लिहिला 0 1 आहे, याच किमती मिळणार आहेत 4 6 7 1. यानंतर 2 0 घेतले, 3 न गुणूया, 3 चौक 12, हातच्या गेला 1, 3 संग 18 आणि 1 19, हातच्या गेला 1, 3 7 21 आणि 1 22, 2 हातच्या गेले 2, 3 1 3 आणि 2 5, 6 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 9 7 16 आणि 4 23, 7 आणि 7 14, 14 24, 23, 3 हातच्या गेले 2, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि हा 5. म्हणजे इथं किती दशांश स्थळ आहेत बघा, 1 2 1 2, 5538.96 आपल्याला किंमत मिळाली. 5538.96. हे काय आहे, सरफेस एरिया सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे, सेंटीमीटर स्क्वेअर ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. कुणाची, सरफेस एरिया ऑफ ए बीच बॉल. यानंतर काय हवाय आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ ए बीच बॉल. व्हॉल्यूम ऑफ ए बीच बॉल आपल्याला सूत्र माहिती आहे, 4/3 पाय आर क्यूब. ते आपण या ठिकाणी लिहूया, 4/3 पाय आर क्यूब. 4/3 तसाच ठेवूया. पायची किंमत 3.14, आर चा घन 21 गुणिले 21 गुणिले 21. गुणाकार करावा लागेल आपल्याला, या ठिकाणी गुणाकार करूया. या ठिकाणी 3 1 3, 3 7 21 आपल्याला भागाकार करता आला. 21 चा वर्ग आहे 441, याला 7 न गुणूया, 7 चौक 28 न गुणलं तरी पण चालेल. ह्या दोघांचा गुणाकार 28, या दोघांचा गुणाकार 441, 8 1 8, 8 चौक 32, हातच्या गेले 3, 8 चौक 32 आणि 3 35. त्यानंतर 0 उतरून घेतला, बे 1 बे, बे चौक 8, बे चौक 8. बेरीज करूया, 8 8 8, 3 2 आणि 2 4, 8 आणि 5 13, हातच्या गेला 1, 8 आणि 1 9 आणि 3 12, 12348 ही किंमत आपल्याला यांचा गुणाकार मिळाला. गुणिले 3.14 आहे, तो आपण या ठिकाणी करूया. 12348 गुणिले 3.14 गुणाकार केल्यानंतर आपल्याला किती मिळतो, 4 8 32, हातच्या गेले 3, 4 चौक 16, 17 18 19 9, हातच्या गेला 1, 4 त्रिकोण 12 आणि 1 13 3, हातच्या गेला 1, 4 दुनी 8 आणि हातच्या 1 9, 4 1 4. हा भाग आपण थोडासा इरेज करूया. त्यानंतर 1 न गुणायचं आहे, 0 उतरून घेतला, 8 4 3 2 1, 8 4 3 2 1 आहे तसंच राहणार आहे. 2 न गुणूया, सॉरी 2 शून्य लिहिल्या, 3 8 24, 24 4 हातच्या गेले 2, 3 चौक 12 आणि 2 14, 4 हातच्या गेला 1, 3 त्रिक 9 आणि हातच्या 1 10 0 हातच्या गेला 1, 3 दुनी 6 आणि हातच्या 1 7. त्यानंतर 3 1 3 आपण किंमत लिहिली 2, बेरीज 9 आणि 8 17, हातच्या गेला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9 आणि 3 12 2, हातच्या गेला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 9 17, हातच्या गेले 1, 4 आणि 2 6 आणि 1 7.
7 आणि 1 8 आणि 3 2 पॉइंट आहेत, 1 2 लिहिले 38,772.72 ही किंमत आपल्याला मिळाली, ती आपण या ठिकाणी लिहूया. 38,772.72 हे आपण व्हॉल्यूम घेतलेला आहे, सेंटीमीटर क्यूब मध्ये असणार आहे. आपण या पद्धतीनं रफ वर्क साइडला करावा लागणार आहे आणि त्यानंतर किंमत मांडायची. काय मिळवलं? सरफेस एरिया ऑफ ए बीच बॉल अँड व्हॉल्यूम ऑफ ए बीच बॉल. त्या ठिकाणी आपण इन वर्ड मध्ये उत्तर लिहूया. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ बीच बॉल इज 5,538.96 centimeter square and volume of beach ball is 38,772.72 सेंटीमीटर क्यूब. या पद्धतीनं घनफळ आणि पृष्ठफळ बीच बॉलचा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. एक्झाम्पल नंबर 12 सी इन द टेक्स्ट बोर्ड ॲज शोन इन द फिगर. आकृतीत दाखवलेल्या पद्धतीनं a cylindrical glass contain a water. सिलेंड्रिकल ग्लास मध्ये, दंडगोलाकार ग्लास मध्ये पाणी भरलेलं आहे. अ मेटल स्पियर डायमीटर 2 सेंटीमीटर. एक धातूचा गोळा आहे ज्याचा व्यास 2 सेंटीमीटर आहे. इज इमर्स्ड इन इट. त्यामध्ये तो बुडवलेला आहे, तो पाण्यामध्ये बुडवलाय. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए वॉटर रिमेनिंग इन द ग्लास. तर पूर्वी त्या ग्लास मध्ये पाणी किती होतं ते विचारलेलं आहे. मग किती पाणी असणार आहे? तर या गोळ्याचं जेवढं घनफळ आहे तेवढंच पाणी आता वाढलेलं आहे. हा गोळा बाहेर काढला तर याचं व्हॉल्यूम कमी होणार आहे. किती कमी होणार आहे? गोळ्याच्या घनफळा इतकंच. म्हणजे या पाण्याचं जे घनफळ आहे, आपण हे घनफळ पाय आर वर्ग एच या सूत्रानं आपण काढणार आहोत. त्यामध्ये हाईट ही 30च घेणार आहोत. त्यामधून गोळ्याचं घनफळ जे आहे 4/3 पाय आर क्यूब या सूत्रानं वापरून ते वजा केलं की रिमेनिंग वॉटर जे आहे त्याचं व्हॉल्यूम, त्याचं घनफळ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. दिलेली माहिती आपण या ठिकाणी अगोदर मांडूया. काय काय माहिती दिलेली आहे आपल्याला? तर डायमीटर दिलेला आहे या ठिकाणी कोणाचा? ग्लासचा 14. त्यानुसार रेडियस आपल्याला मिळणार आहे त्याच्या निम्मे 7. हाईट आपल्याला दिलेलं आहे वॉटरचं. आपण ग्लास वॉटर मध्ये जेवढं पाणी आहे तेवढंच आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत, तेवढीच हाईट विचारात घेणार आहोत. बघूया काय दिलेली माहिती आहे. डायमीटर ऑफ द सिलेंड्रिकल ग्लास डायमीटर व्यास डी आपल्याला दिलेला आहे. डी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 14/2 7 सेंटीमीटर. यानंतर हा व्यास मिळाला. हाईट दिलेली आहे कुठपर्यंत? पाण्याची आहे तेवढीच. दिलेल्या माहितीनुसार हाईट ऑफ द वॉटर, देअरफॉर हाईट ऑफ वॉटर लेवल in the glass is equal to height of cylinder. इथपर्यंतच आपण सिलेंडर गृहीत धरायचा आणि एवढीच आपण हाईट घ्यायची. ती किती आहे? किंवा सिलेंडर इथं नाही विचारात घेतला तरी चालेल, आपण एवढाच 13 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे तो आपण घेऊ. वॉटर लेवल इन द ग्लास आपण घेतली. आता आपल्याला स्पियर बद्दल माहिती दिलेली आहे. स्पियरचं काय सांगितलेलं आहे? डायमीटर ऑफ द स्पियर, डायमीटर ऑफ स्पियर व्यास डी दिलेला आहे 2 सेंटीमीटर. देअरफॉर इथं रेडियस आहे, पहिल्याची R1 मानूया, याची R2 किती दिलेले आहे? 1 सेंटीमीटर. म्हणजे D/2 2/2 1 सेंटीमीटर आपल्याला मिळणार आहे. आपण स्पियरची रेडियस घेतली. व्हॉल्यूम ऑफ ए वॉटर लेवल घेऊया. व्हॉल्यूम ऑफ वॉटर लेवल
आता सध्या असणारी पाण्याची पातळी त्याच्या व्हॉल्यूम काढत असताना पाय आर स्क्वेअर एच आपण घेणार आहोत. पाय माहिती नाही, आर स्क्वेअर R1 आपण घेऊया. 7 गुणिले 7 गुणिले एच आपल्याला दिलेला आहे 30. 3 7 21, 21 7 147. हा 0 आणि हा पाय 1470 पाय मध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ए वॉटर लेवल मिळेल. यानंतर आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 ऑफ पाय आर क्यूब. 4/3 4/3 पाय तसाच ठेवूया. आर चा घन आपल्याला आर दिलेला आहे याचा 1 सेंटीमीटर. आर इथं R1 मानूया. 1 चा घन 1च म्हणजे आपल्याला किंमत मिळणार किती आहे, 1 आहे तसाच. ह्यांना गुणलं तरी 1च मिळणार आहे. 4/3 पाय इतकीच किंमत आपल्याला मिळणार आहे. यांचा भागाकार केला तरी आपल्याला चालतोय. 4/3 4 भागिले 3 3 1 3 4 3 गेला 1 परत पॉइंट 10 3 त्रिक 9 9 10 9 1 पुन्हा 10 1.3333 अशी आपल्याला किंमत मिळणार आहे. 133 आपण या ठिकाणी लिहूया. 1.33 काय आहे, व्हॉल्यूम आहे. मग दोघांचं आपल्याला दिलेलं एकक सेंटीमीटर आहे, ते आपण सेंटीमीटर क्यूब आणि इथं पण सेंटीमीटर क्यूब लिहूया. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यामध्ये रिमेनिंग वॉटर किती आहे त्याचं व्हॉल्यूम. इथं रिमेनिंग वॉटर काढत असताना याच्या घनफळातून याचं घनफळ वजा केलं की उर्वरित पाण्याचं घनफळ मिळेल. लिहूया. व्हॉल्यूम विचारलेलं काय आहे तेच आपण प्रश्न वापरूया. व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर असा शब्द आहे. स्पेरिक previous of emerging spherical ball म्हणजे धातूचा गोळा बुडवण्याच्या पूर्वीचं पाण्याचं घनफळ हे असणार काय आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर लेवल मायनस व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल. दोघांच्या घनफळांची वजाबाकी करूया. 1470 पाय मधून 1.33 1470 पाय मधून 1.33 पाय वजा करूया. किती येते 1470 1.33 0.00. 10 तून 3 गेले 7, 10 तून 4 गेले 6, 10 तून 2 गेले 8, 10 तून 7 7 मधून 1 गेला 6 4 1 1468.67 1468.67 इन टर्म्स ऑफ पाय. पाय मध्ये आपल्याला किंमत घेतलेली आहे. आपण काय मिळवलेले आहे, वॉटर व्हॉल्यूम ऑफ ए वॉटर सेंटीमीटर क्यूब. यामध्ये आपण उत्तर लिहूया. प्रश्न आपल्याला विचारला काय होता, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर रिमेनिंग इन द ग्लास. किती पाणी शिल्लक राहील, घनफळ किती असेल त्याचं. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वॉटर remaining in the glass is 1468.67 पाय सेंटीमीटर क्यूब. या पद्धतीनं आपण या ठिकाणी 12वे एक्झाम्पल पूर्ण केलं. त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 7.1 मधील पार्ट 2 त्याचबरोबर पूर्ण प्रॅक्टिस सेट 7.1 या पद्धतीने इथं संपलेला आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाच्या पुढील भागामध्ये भेटूया. धन्यवाद.